हे मूर्ख. कोण आहेस? बरं, या जंगलामध्ये लाकूड तोडून त्याच्यावरती उपजीविका भावणारा रामू शेतकरी भेटला. शेतकऱ्या, तुझ्याबरोबर असणारी सुंदर स्त्री कोण आहे? अरे, माझ्या अंगाची बदलाचा उपशब्द. धनी. तर या समचारीने फळची आहे तुझी मुलगी. धनी. खांब खराचा बडला खांब खराचा बडला माझी हादरली काया खांब खरा तू माझा असा खेळ मांडियेला कारे नाचवा तू माझा असा खेळ मांडियेला नाचेवा तू माझा असा खेळ मांडियेला
होणार नाही बघ. केव्हाच पूर्ण होणार नाही चला. नाही. हे माझ्या बहुभाषा नाही चला. सोड. सोड म्हणते ना. सोड. तुझ्या विलासा केव्हाच पूर्ण होणार नाही. सोड चला. सोड. हे म्हणतो ना बहुभाषा नाही चला. सोड चला. नाही. नाही काय केलं तुम्ही हे? परमेश्वर अरे या जगाचा कोणतरी काय उपयोग नाही आम्हाला. कोणता जन्म आम्ही पाप केले म्हणून तू आम्हाला आज फेडायला लावस आणि या नराधमाच्या हातून आमचा संसार उद्ध्वस्त केला. माझा छोटा बाळ काय म्हणेल आम्हाला? काय म्हणेल? आणि माझ्या धनी वाचून मला जगण्यात काय असताय? काय असताय धनी? काय असताय? कोण चंडाळा? ये असा थांबलास का मग? तुझा भडकलेला राक्षस, तुझा भडकलेला राक्षसाने अगदी मला तुला शांत करायचं आहे ना? अरे मग थांबलास का? आई उठ ना ग. आई उठ ना ग. बाबा उठा ना. आई उठ ना ग. आई उठ ना ग. बाबा उठा ना हो. बाबा उठा ना हो. बाबा उठा ना हो. आई उठ ना ग. आई उठ ना ग. का गेलात मला सोडून? बाबा उठा ना हो. बाबा उठा ना. आई उठ ना ग. आई उठ ना ग. बाबा उठा ना हो. बाबा तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्या नरधमाने तुमचा खून केला आहे त्या खुनाचा बदला घेईन तेव्हाच बंडीला हे नाव सांगेन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. हौशी कलाकार नवनाट्य मंडळ वळवली तालुका संघटना सविनय दर्श सादर करत आहोत. आगामी आकर्षण एक चित्तधारक काल्पनिक आणि विनोदी वक्तव्य. बंदिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. बंदिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. आई ग आई राजा ए खालो अरे मेल्या काटाचा काटा अरे तापण मेल्या केळीचा रुपला केळीचा काढ काढ पटापटा काढ लवकर काढ ले आदमी गेला अरे ओय थांब ते झाली इकडे गेली तुझं या समोरच्या झाडीत कुणाची तरी हालचाल दिसत आहे. कोण असावं बरं? एखादा वाघ किंवा सुद्धा नसेल ना? आपल्याला सावध राहिलं पाहिजे. अरे हो, ही तर आकृती त्या मानवाची दिसत आहे. अरे अरे युवराज साखर पाटलं करी चोळावं आहे मुकाटले बनवत चालू नाही तर अरे मुलक्या झाली सैताना, मला सजा देणारा तू कोण आहेस? मुलका घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा मुलका बाजूला कर, मग पाहतो तुझी अरे गमेल. बंद कर तुझी बडबड आणि युद्धासाठी तयार हो अरे असं हिंमत तर चला बघ तुझी.
सेवक या हरामखोराला घेऊन जा आणि कैदखान्यात डांबून ठेवा. घेऊन जा याला कैदखान्यात डांबून ठेवा. तुम्ही आलात म्हणून माझे प्राण वाचले. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. या विश्रांतीत असले मी तर माझे कर्तव्य पार पडला आहे. संकट समय माणसानं माणसाच्या उपयोगी पडणे हाच तर माणुसकीचा खरा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या धंदा करण्यात एकटे फिरणारे आपण आहात तरी कोण? आणि शिपाई शिकारी गेलो असता माझी आणि शिपाईची चुका बुडल्या. मी एकटाच फिरत राहिलो. मी या शांतीपूर नगरीचा राजा विक्रमसिंग याचा हृदयी पुत्र विजयसिंग. मी स्वतःला अभागी समजेन पण मी कोण असत ना ते सारं तुम्हाला भेट एक तेव्हा कळेल. प्रथम तुमच्या उपचार होणे गरजेचे आहे. आपण सुखरूप राजवाड्यात जावं येतो मी. हा मुलगा बाबा मागितलं तर दिले. त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पावना आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणती सबब चालणार नाही. ठीक आहे मित्रा, परंतु माझी सुद्धा एक अट आहे आणि ती तुला मान्य करावीच लागेल. बोल तुझी कोणती अट आहे? मी कोण हे कोणाला कळता कामा नाही. मात्र एवढंच लक्षात ठेवावं की मी एक गरीब अनाथ त्या घरा खोऱ्यात भटकणारा माझं नाव बंकीर आहे. ठीक आहे मग कर. या शांतीपूर नगरीचे महाराज विक्रांतसिंह यांचा मी महामंत्री कृषी या नावाने ओळखतात. तुम्हाला लहानपणापासूनच माझ्या शौर्यामध्ये क्रूरपणा असल्यामुळेच माझ्या सुद्धा वडिलांनी माझे नाव कृषी ठेवले आणि तेव्हापासून या राजवाड्यावरती टाकलेला डावपेच यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि या वेळेला सुद्धा टाकलेला डावपेच यशस्वी होईल यात मात्र शंकाच नाही. कारण युवराज सुद्धा जंगलात शिकारीसाठी गेला आहे. तो सुद्धा जिवंत परत येणं शक्यच नाही. त्या सर सेनापती कर्दन सेने तेव्हाच गिरफ्तार केला असणार. मग पाहतो हे राजगाद आणि राजसत्ता आशीर्वाद असो. राजसेवक तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला नव्हता. अजिबात नाही. आरामखोरानो, झालं काय? तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला नव्हता. झालं काय? कसं म्हणे गेलं ते गेलो होतो. पण झालं काय? बस, युवराज सुद्धा गेले होते ना. होय. मग सर्वच्या सर्व परत आला. आम्ही असं काय पाहिजे ना? युवराज सुद्धा परत आले. होय. म्हणजे तुम्हाला काय एखादा कोण मारायला पाहिजे होता असं होतं काय? आणि ते टाकलेला डावपेच यशस्वी झाला म्हणायचा. आम्ही पण एक वोट राजसेवक, आपला पहारा मात्र व्यवस्थित ठेवा. आम्ही थोडा सीमेवरून फेरफटका मारू. ठीक आहे या म्हटलं. येतो आम्ही. हा या हे बालू हो मी काय म्हणतो माहिती आहे का? महामंत्री गेले.